वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्। कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाता मृकुटे झळाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोणता। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। रवीन्द्रदावन पूर्णतिभाळी स्वतेज नेत्री तिमिरात्रजाळी ब्रह्मांडदीशा मदंकतारी तुझवीन शंभो मज कोणता। तुझवीन शंभो मज कोणतारी। जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला शिवकरुत्तमेची पंचानन विश्व विनाशकारी तुझवीन शंभो मज कोणतारी। तुझवीन शंभो मज कोणतारी। तुझवीन शंभो मज कोणतारी। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। शिव गंगेश्वर भगवान की जय। भारत माता की जय। अपने अपने माता पिता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। आज के आनंद की जय। 2 मिनिटं सर्वजण आपण भजन करू। देव मंगलम महादेव मंगलम। देव मंगलम महादेव मंगलम।
देव मंगलम महादेव मंगलम. टाळी टाळी हा. देव मंगलम महादेव मंगलम. 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 महादेव मंगलम. महादेव मंगलम. आदिनाथ मंगलम. आदिनाथ मंगलम. उमानाथ मंगलम. उमानाथ मंगलम. जगन्नाथ मंगलम. जगन्नाथ मंगलम. विश्वनाथ मंगलम. विश्वनाथ मंगलम. भूतनाथ मंगलम. भूतनाथ मंगलम. देव मंगलम महादेव मंगलम. जय हो. देव मंगलम महादेव मंगलम. आणि हा. चला. माझ्या भोळ्या शंकरा आवडे तुला बेलाच्या पानाची. बोला हा. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. हो माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला भाविक भक्तांची. आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला भाविक भक्ताची. हो आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला भाविक भक्ताची. आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला भाविक भक्ताची. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. 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 अजून काय आवडतं देवाला? काल सांगितलं आपण. काय सांगितलं? वा 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 वा. हाताने टाळी मुखाने राम. श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी टाळी हा. मुखाने राम. श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम. श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. हाताने टाळी मुखाने
राम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय शिवगंगेश्वर भगवान की जय भारत माता की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सद्गुरु स्वामी जनार्दन हर हर महादेव वंदनीय व्यासपीठ भगवान गंगेश्वर शिवगंगेश्वर महादेवाच्या सानिध्यात आणि गंगेश्वराच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्याच शक्तीनं त्यांच्याच स्मृतीनं शिवगंगा नगर सर्व येथील ज्येष्ठ श्रेष्ठ समिती सर्व मातृवर्ग सर्व पितृवर्ग सर्व तरुण आणि सर्वात अग्रेसर असणारे आमचा बाल गोपाल परिवार सर्वांच्या समायोजन सामर्थ्यातून आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ बाबा शिवरात्रीचा औचित्य साधून आणि शिवगंगेश्वराचा वर्धापन दिन सुरुवात शिवरात्रीला आहे कार्यक्रमाची बरोबर निमित्त आहे पहिलं निमित्त आहे वर्धापन दिन दुसरं निमित्त आहे शिवरात्रीला सुरुवात त्या अनुषंगानं ज्याचं मंदिर आहे जो या विश्वाचं सर्वोच्च सत्य आहे त्या भोले बाबाची शिव महापुराण कथा असा त्रिवेणी संगमित आहे काल आपण देवराज ब्राह्मण शिवलिंगाची उत्पत्ती बघितली जीवनात प्राप्त होणं वेगळं आणि परिचय होणं वेगळं प्राप्त होणं वेगळं पण परिचय होणं आधी परिचय होतो आधी काय होतो कोणत्याही व्यक्तीसोबत आधी काय होतो आपला परिचय म्हणजे काय ओळख आधी परिचय होतो नंतर परिचयातून परिसंवाद होतो परिसंवादातून प्रेम निर्माण होतं आणि प्रेमानंतर ते आपण आपलं मानतो त्याला प्राप्त होणं म्हणतात सगळ्यात अगोदर इथं आलो आपण आपल्याला देवाचा परिचय नाही का देवाचा परिचय आहे पण देव प्राप्त झाला का प्रत्येकाला महादेवाचा परिचय आहे प्रत्येकाला महादेव प्रत्येक जण महादेवाला ओळखतं ओळखणं वेगळं आणि प्राप्त होणं वेगळं प्रत्येकाला माहिती आहे ते गंगेश्वर शिवगंगेश्वर महादेव मंदिर आहे देवाची ओळख प्रत्येकाला आहे पण ज्या वेळेस तुम्ही देवाची भक्ती प्रेमातून भावातून समर्पणातून करतात त्यावेळेस तो देव आपल्याला प्राप्त होतो आणि तो प्राप्त होण्यासाठी ही शिव महापुराण कथा आहे कारण देव तस तुम्हाला मला देह प्राप्त झाला हा देह काय झाला
पण याचा परिचय झाला का? कान आहे, डोळे आहे, पण देहाने काय करावं, कशासाठी मिळतो हा देह? दुर्लभो मनुष्यो देहो देहिना क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभो मन्यम वैकुंठ प्रियदर्शन. प्रत्येकाला मिळालाय जन्म, प्रत्येकाला आहे. हे शरीर आहे. इथं बसलेले अनेक, सर्वांचा देह जवळजवळ सारखा आहे, पण प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची निवड, प्रत्येकाची रुची, प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी आहे. दोन मित्र आहे आणि दोन मित्र ज्या वेळेस एकमेकांना भेटले तर पहिला मित्र म्हटला, चला आपण कीर्तनाला जाऊ. काय म्हटला? दुसरा म्हणे, नाही आपण तमाशाला जाऊ. एक गेला कुठं? कीर्तनाला. आणि एक गेला कुठं? दोघंही मित्र आहे, दोघांचाही देह सारखा आहे, दोघंही एकाच ठिकाणचे आहे, पण दोघांच्या बुद्धीत मात्र फरक आहे. का बर? इथं यायला काय लागतं? पुण्य लागतं. इथं कोणीही येऊ शकत. ज्या अर्थी तुम्ही इथं आलात, खऱ्या अर्थाने काय आहात? तुम्ही पुण्यवान आहात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि दुसऱ्याच दिवशी आपण जास्तीत जास्त संख्येने आलात. आम्ही काल इथून गेलो, पण आमचे एक चंद्रकांत महाराज थांबले. त्यांनी सांगितलं, महाराज मी एकटा थांबलो, पण प्रत्येकाने माझी विचारपूस अशी केली, मला असं वाटलंच नाही मी तुमच्या सगळ्यांपासून लांब आहे. ज्यांना देव कळाला त्यांना माणसं कळायला उशीर लागत नाही. त्यांना देव कळाला नाही तर देव हा लवकर कळत. तुमचं आमचं जाऊ द्या. ज्यावेळेस पाळण्यामध्ये राम आणि भरत होते तर कौशल्या माता म्हणी, याच्यातला राम कोणता आणि भरत कोणता? कारण ते एका भागापासून होते, कारण ते पायस दान घेतलं, मला ओळखू येत नाही. त्यावेळेस ऋषींनी सांगितलं, ज्याची नजर पायाकडे आहे दुसऱ्या बाळाच्या, तो आहे भरत. साक्षात राम जिच्या पोटी जन्माला आला तो देव तिला कळला नाही. आपल्याला कळन का लवकर? पण जे कथेत येतात, जे सत्संगात येतात त्यांना देव कळतो महाराज. तो वेदांना सुद्धा नाही कळला तर तुम्ही आम्ही कोण? वेद नाही कळला, वेद नाही कळला, अंत पार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. वेद नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला विटेवर. हो निराकार तो निर्गुण ईश्वर,
कसा प्रगटला साविटेवर उभय ठेविले हात कटेवर उभय ठेविले हात पांडुरंगाचे कटेवर. हात कुठे आहे? कटेवर. पण पांडुरंगाच्या मस्तकावर कोण आहे? कोण आहे? भगवान भोलेनाथ बाबाची पिंड आहे. शिवरामा नाही भेद, आपण भेद करतो. देव राम शंकराला पुजतात आणि शंकर रामाला पुजतात. कटेवर ज्याचे हात आहे, विटेवर जो उभा आहे, त्याला सुद्धा भगवंताला कुठं घेतलं त्यांनी? उभा राहिला भवसावयव, उभा राहिला भवसावयव, जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हो. पुढं काय सांगितलं? हा नाम्याची खीरच आखितो. देव आहे महाराज. तो तुम्हाला आम्हाला कळाला. ज्यांना देव कळतो महाराज. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. झाडाचं पान कोणाच्या सत्तेनं हलतं? हवेच्या. हवा कोणाच्या सत्तेनं चालती? देवाच्या. मग देव सर्वोच्च आहे. सर्वोच्च सत्य म्हणजे भगवान शिव आहे. म्हणून त्या शिव महापुराण कथेचा आजचा दुसरा दिवस. देवही भोळा आणि देवाची भक्त ही सुद्धा कशी आहे? भोळे. आपण आहोत का भोळे सगळे? आपण भोळे का? पण आमचा महादेव भोळा आहे. किती भोळा आहे? कुबेर माहिती आहे? कुबेर. कुबेर. कुबेर या सृष्टीचा कोण आहे? सावकार. कोण आहे? देह हे काळाचे. धन, धन कोणाचं आहे सगळं हे? पण तो कुबेर आधी कोण होता? कोण होता? हा कुबेर आधी चोर होता. आणि चोरी करण्याच्या उद्देशाने एका गावात शिरला. गावात काही भेटलं नाही. मग एक रस्त्याच्या कडेला सुनसान ठिकाणी एक महादेवाचं मंदिर होतं. काय होतं? जसं आपण मंदिरात जातो, त्याला वाटलं कमीत कमी या मंदिरात तरी काहीतरी भेटल, म्हणून महादेवाच्या मंदिरात गेला. तर मंदिरामध्ये दिसत नव्हतं, कारण लाईट नाही, कोणी दिवा लावलेला नाही. काहीतरी शोधावं म्हणून, उजेड करावा म्हणून स्वतःचा शर्ट फाडला आणि काडीची पेटीने तो शर्ट जाळला, प्रकाश केला. कशासाठी? काहीतरी दिसावं. भगवान भोलेनाथ बाबा इतका भोळा, तर म्हणे देवा आयुष्यभर इथं आहे, पण माझ्या मंदिरात कोणी आजपर्यंत दिवा लावला नाही, कायम अंधारात राहिलो, पण तू आला आणि माझ्या मंदिरात प्रकाश केला. आणि त्याला काय दिला? वरदान दिलं, जा तू माझ्या मंदिरात प्रकाश दिवा लावला, तू पुढच्या जन्मात राजा होशील. कोण होशील? राजा. राजा झाल्यानंतर त्यांनी विचार केला की जर एक दिवा लावला, एक दिवा जर लावला तर त्याच्या पुण्याईनं भोले बाबांनी मला राजा बनवलं. स्वतःच्या राज्यामध्ये त्यांनी महादेवाची मंदिरं स्थापन केली. प्रत्येक मंदिरामध्ये त्यांनी नंदा दीप वाटले आणि प्रत्येक मंदिरात दिवा प्रकाश लावला. त्या पुण्याईवर तो पुढच्या जन्मात कुबेर झाला. कोण झाला? मला सांगा, आपण कुबेरला दर्शनाला जातो बरोबर? कुबेर कोणामुळे आहे?
मग त्या कुबेरला जाण्या अगोदर आपण कुठं गेलं पाहिजे? महादेवाकडे आलं पाहिजे. इतका तो भोळा आहे. त्रिभुवनी उदार, तुम्ही आम्ही उदार नाहीत. त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर. आणि असाच त्याचा भोळा स्वभाव, नासीच त्याचे भोळे भक्त. शिव महापुराणात एक कथा येते. एव कुंजन संवासे ग्रामे बाष्कल सद्निते तंत्रकी बिंदुको नाम विप्र आसीन अधम. विप्र म्हणजे काय? विप्र शब्दाचा अर्थ काय होतो? विप्र म्हणजे ब्राह्मण. कोण? ब्राह्मण. बाष्कल म्हणजे काय? बाष्कल नावाचं एक नगर होतं. काल आपण एका पापी पुरुषाची कथा ऐकली की जो भगवंताच्या कथेनं तरुण गेला. हा, थोडस शांत बसा. आज आपण जिची कथा बघणार आहोत ती चंचुला. बिंदुक नावाचा एक ब्राह्मण होता. त्या बाष्कल नगरीमध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण होता. वास्तविक ब्राह्मण होता. ब्राह्मणाचं कर्म काय? कर्मकांड विधी, पूजा पाठ. पण त्याने ते न करता त्याने केलं काय? सदुरात्मा महापापी सुदरया कुमार्गम. काय केलं त्यांनी? दुराचार, चुकीच्या मार्गाला लागला. श्लोक सांगितला मी तुम्हाला. बर, तोच नाही, काही गावं अशी असतात ते पूर्ण गाव सगळेची सगळे चुकीच्या मार्गाला लागलेले होते. चुकीचा म्हणजे काय? चोरी करणे, भांडण लावणे, लोकांची निंदा करणे. कोणाचं चांगलं होत असेल तिथं लोकांना सवय राहते. आयुष्यात कोणाचं चांगलं करताना हे आलं तर कोणाचं वाईट तरी करू नये. कारण साने गुरुजी सांगतात काय? खरा तो, बोला, एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम बोला, बोला. पावे. खरा त्यांना एखादा माईक देत जा. पावे कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ इनवावे. समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम रे पावे. बोला, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हो. पावे. खराची एकची धर्म जग